नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, आपण मागील व्हिडिओमध्ये मार्च महिन्यात कोणती पिके लावावी याची सगळी माहिती घेतलेली। तर मित्रांनो, अजूनपर्यंत तो आपण व्हिडिओ बघितला नसेल तर फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ बघू शकता। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेतोय। आपण मागील खूप वर्षापासून शेती करतोय, परंतु मित्रांनो शेतीला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते। तर मित्रांनो, मागील काही वर्षापासून आपल्याला एक मोठी समस्या आढळून येते, ती म्हणजे आपलं पीक हे मरून जातंय, फुलगळती होते, फळगळती होते, पिकांची वाढ खुंटते, वाढ थांबून जाते। या सगळ्यांचा प्रॉब्लेम येतोय, परंतु आपल्याला त्याच्यावर उपाय भेटतच नाही। म्हणजे हा प्रॉब्लेम आपण याच्यासाठी काय सोडतो, बुरशीनाशक सोडतो, आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट करतो, तरी हे आपल्याला लक्षात येत नाही आणि आपलं पीक उभंच्या उभं हिरवगार जरी असलं तरी मरून जातं। तर मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम हा आहे नेमॅटोडचा मित्रांनो, म्हणजे सूत्रकृमी। तर मित्रांनो, सूत्रकृमी ही शेतकऱ्यासाठी खूप त्रासदायक आहे, कारण की ती सहजासहजी ओळखणं सोपं नाही। तर मित्रांनो, त्यासाठी आपण सुरुवातीला बघूया नेमॅटोडचे प्रकार कोणते आहेत। मित्रांनो, नेमॅटोडचे 4 प्रकार आहेत, ते आपण सुरुवातीला बघूया। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर जो नेमॅटोडचा प्रकार आहे ते म्हणजे रेनिफॉर्म नेमॅटोड। तर मित्रांनो, हा किडनी सारखा असतो। ह्याचा आपण जर मायक्रोस्कोप खाली बघितलं तर हा किडनी सारखा आपल्याला आकार दिसतो। तर मित्रांनो, हा कोणत्या पिकावर आढळून येतो? कापूस झाली, भेंडी, नारळ, कलिंगड झालं, त्यानंतर मुळा, काकडी, आपलं काकडी वर्गीय पिकं, ह्या सगळ्यांवरती हा रेनिफॉर्म नेमॅटोड होतो। नंतर मित्रांनो, यानंतर जो दुसरा प्रकार आहे नेमॅटोडचा तो म्हणजे रूट नॉट नेमॅटोड। मित्रांनो, रूट नॉट नेमॅटोड सुद्धा हा भुईमुग झालं, भेंडी झाली, काजू झालं, त्यानंतर अननस, पालक, मेथी वगैरे ह्या सारख्या पिकांमध्ये येतो। मित्रांनो, यानंतर जो तिसरा प्रकार आहे मित्रांनो, तो नेमॅटोडचा म्हणजे सिस्ट नेमॅटोड। मित्रांनो, सिस्ट नेमॅटोड पाहण्याच्या अगोदर आपण बघूया की हा रूट नॉट नेमॅटोड जो आहे हा सगळ्या पिकांमध्ये आढळून येतो आणि याचाच आपल्याला जास्त प्रादुर्भाव जाणून येतो। कारण की हा बघा, रूट नॉट म्हणजे पिकाच्या मुळाच्या भोवती हा आवरण तयार करतो, गाठी तयार होतात आणि त्यामुळे आपलं न्यूट्रिशनचं सगळं अपटेक थांबतं आणि पीक त्याच ठिकाणी मरतं। मित्रांनो, यानंतर आपण बघूया सिस्ट नेमॅटोड। मित्रांनो, हा सिस्ट नेमॅटोड मुळांच्या आतमध्ये असतो, हा सहजासहजी ओळखू येत नाही। मित्रांनो, हा नेमॅटोड जो आहे वांगे, सोयाबीन, बटाटा, टोमॅटो, वांगे आणि मिरची या पिकांवर आढळून येतो। त्यानंतर शेवटचा जो नेमॅटोड आहे तो मित्रांनो रूट बोरोइंग नेमॅटोड, म्हणजेच रूट मध्ये बोरोइंग करणारा, म्हणजे रूट मध्ये कोरून पुढे जाणारा नेमॅटोड, तो म्हणजे रूट बोरोइंग नेमॅटोड। मित्रांनो, हा जास्त आपल्याला फळ पिकांमध्ये आढळून येतो। संत्रा झालं, त्यानंतर मोसंबी झाले, नंतर नारळ, काळी मिरी, टोमॅटो यासारख्या पिकांमध्ये आढळून येतो। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा रूट नॉट नेमॅटोड खूप जास्त त्रासदायक आहे। मित्रांनो, जो आपण दुसरा प्रकार बघितला तर त्यामध्ये मित्रांनो बघा, फुलकोबी झाली, नारळ झालं, केळी झाली। केळीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये खूप मोठी समस्या आहे रूट नॉट नेमॅटोडची आणि याच्यावर मित्रांनो उपाय सुद्धा मिळवणं खूप कठीण जातं, कारण की आपल्याला माहितीच नसतं आपण काय केलं पाहिजे आणि उपाय कसा मिळवावा। तर मित्रांनो, आता आपण बघूया, आपण जे 4 प्रकार बघितले नेमॅटोड, त्यामुळे पिकाला कोणते नुकसान होतात तर हे बघूया आपण, आणि त्यानंतर बघूया यावर उपाययोजना काय केलं पाहिजे। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया पिकांवर होणारे नुकसान। तर मित्रांनो, पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे रूट नॉट जे नेमॅटोड आहेत, रूट नॉट त्यापैकी सगळ्यात जास्त येणारा, तर हा खूप हानिकारक आहे। जवळपास 100% नुकसान हा करून जातो। रूट नॉट नेमॅटोड तर एक आपल्याला ओळखता येत नाही अगोदर, की जेव्हा पीक लहान असेल आपल्याला समजतच नाही काय झालंय। जेव्हा आपण पीक हे उपटून बघतो आणि मुळाच्या भोवती गाठी बघतो आपण, तर तेव्हा आपल्याला समजतं की नेमॅटोडचा प्रादुर्भाव झालाय पिकांवर। तर मित्रांनो, याचे अपायकारक परिणाम काय खूप वाईट आहेत। त्या मित्रांनो, पिकांची वाढ न होणे, फळगळ होणे, फुलगळ होणे, फुलांची संख्या जास्त न होणे, उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट येते। मित्रांनो, त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव होतो, बुरशींचा प्रादुर्भाव पसरतो मित्रांनो ह्यामुळे। तर असे हे नेमॅटोडचे तोटे आहेत मित्रांनो। तर आता बघूया आपण की यावर उपाययोजना करणं का महत्त्वाचं आणि का केलं आपल्याला पाहिजे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये पीक फेरबदल करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, ह्यानंतर दुसरा उपाय म्हणजे झेंडूची लागवड केली पाहिजे मित्रांनो, कारण की झेंडूच्या मुळांमध्ये
नेमॅटोडला मारण्याची ताकद असते। म्हणून ज्या ठिकाणी नेमॅटोडचा प्रादुर्भाव झाला असेल अशा सगळ्या ठिकाणी झेंडू पिकाची लागवड केली पाहिजे। तिसरं म्हणजे मित्रांनो, नीम ऑइल जे आहे एक 10,000 ppm चं प्रति आपण 500 ml एकराला सोडू शकतो। याच्यामुळे खूप सुद्धा चांगले रिझल्ट भेटतात। आणि काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो, ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास जरी आपण ड्रिप मधून सोडलं तरी नेमॅटोडला काही प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला रिझल्ट चांगला येतो। नीम ऑइलचं पण तसंच आहे मित्रांनो, प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर आपण सोडत राहिलो नीम ऑइल तर आपल्याला रिझल्ट सुद्धा चांगले येतात। मित्रांनो, आता बघा अटॅक आल्यानंतर किंवा अटॅक येण्याच्या अगोदरच आपण नेमॅटोडला उपयोग केला पाहिजे। त्यामध्ये मित्रांनो बायर या कंपनीचं वेलम प्राईम आहे, त्यानंतर सॅलिब्रो आहे, त्यानंतर आदामा या कंपनीचं निमिडियस आहे, आणि आपण बायोलॉजिकल कडे जर बघायला गेलो पॅसिलोमायसिस लेलानिस जे की IPL बायोलॉजिकलचं नेमॅटो फ्री येतं मित्रांनो, हे आपण सुद्धा सोडू शकतो। किंवा भरपूर कंपन्यांचं बायोलॉजिकल मध्ये पॅसिलोमायसिस येतं मित्रांनो, तेही आपण नेमॅटोड साठी कंट्रोल करण्यासाठी सोडू शकतो। मित्रांनो, कशी वाटली आपल्याला ही माहिती? अशीच नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा। धन्यवाद।